पाथर्डीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, संशयितास पोलिसांनी 3 तासात अटक केली आहे. पाथर्डी शहरातील कसबापेठ परिसरात बुधवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा गंभीर प्रकार घडलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असतानाच पाथर्डी पोलिसांनी अवघ्या 3 तासात संशयित आरोपीला ताब्यात घेत कारवाईची चपळता दाखवली. याबाबत श्रीहरी भास्कर बोरुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत म्हटलंय की रात्रीच्या सुमारास कुटुंबासह घरी असताना दगड फेकल्याचा आवाज आला. बाहेरून पाहिले असता विनोद श्रीधर कोकाटे हा घराशेजारी नशेत पुतळ्यावर सिमेंट ब्लॉक फेकताना दिसला. आवाज दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी पाहणी केली असता पुतळ्याला आघात झाल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ एकत्र येत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव तसेच गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून आरोपीचा माग काढला. आरोपी कोकाटे हा त्याच्या घराशेजारी ऊसाच्या शेतात लपून बसल्याचे निदर्शनास आले. मध्यरात्रीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. संबंधित आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे पुतळ्यांवर दगडफेक केल्याची माहिती समोर येत असून इतर धार्मिक स्थळांबाबतही त्याने असे कृत्य केल्याचे बोललं जात आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.